टेस्ट करून बघते, खरंच ठसकेबाज झाली. हॅलो डिअर फॅमिली, आज मी बनवती आहे एक स्पेशल सर्विंग आणि ते आहे सोलकढी. तर त्यासाठी मी हा ओला नारळ खवणून घेतलेला आहे. आणि जेव्हा या खोबऱ्यामध्ये जास्त मॉइश्चर असतं, म्हणजे जास्त ओलं असं त्याच्या वेळेला बघा तुम्ही कोरडं असं खोबरं निघतं, याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो. पण आज मला हे जे खोबरं मिळालं आहे ते खूप जास्त असं ओलसर आहे. म्हटलं चला आपण आता याची सोलकढी बनवूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मिनिट, हे ब्लर का दिसतंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या घेतल्यात. त्या पण अशा ओलसर लालच मिरच्या होत्या माझ्याकडे, हिरव्याच्या लाल झाल्या त्या 2 मिरच्या, त्याचे तुकडे. त्याच्यानंतर 4च लसणाच्या पाकळ्या. त्याच्यानंतर एवढेच म्हणजे 2-4च असे बिटाचे तुकडे घेतलेत, कारण त्याला छान रंग यावा म्हणून. आणि 1 चमचाभर असे जिरे घेतलेत. यामध्ये आपण आता हे ओलं खोबरं घालून घेऊयात. ओलं खोबरं घालून घेऊयात आणि मिक्सरला छानसं वाटून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण मी आत्ताच घालून घेते. आता या गाळणीतून मिक्सरमध्ये मी जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपण गाळून घेऊया. मस्त वास सुटलाय. याने करण्यापेक्षा हातानेच केलेलं बरं. पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला पाणी घालून वाटून घेणार आहे. आणि हे गाळून घेतल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आज जरा जडान्न भोजन होणार आहे, म्हणजे पनीरची भाजी, पोळी आणि भात वगैरे असं साग्र संगीत. त्यामुळं हे अन्न पचण्यासाठी ही सोलकढी केली जाते. तुम्ही सगळे बनवत असालच, पण म्हटलं चला आज आपण हे करतोय तर शेअर करूया. एक वेगळं स्पेशल सर्विंग असणार आहे. दुसऱ्यांदा मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आपण आता गाळून घेऊया. आता तुम्ही म्हणाल हे तर फक्त खोबऱ्याचंच वाटण आहे, तर सोलं कशी काय नाही घेतली अजून. तर मी सोलं नाही घेणार आहे. तर इथे आहे हा कोकम आगळ. तर कोकम आगळाची आपण आज सोलकढी बनवणार आहे. आणि इथे हे गाळून घेतलेलं मिश्रणाचं पाणी आहे. आणि इथे आपण आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे हे कोकम आगळ मिक्स करतोय. कलर बघा कसला मस्त आलाय. आणि बीट घातल्यामुळे त्याची चव बदलते अशी काहीच होत नाही, उलट छान थोडीशी गोडसर चव येते. आणि अशा पद्धतीनं आपली सोलकढी तयार झाली. आता वरून फक्त कोथिंबीर घातली की आपली सोलकढी तयार. आता मी थोडीशी टेस्ट करते. वाव, मस्त झाली आहे. आणि लसणाचा चटका पण लागतोय. तर याच्यात वरती आता मी कोथिंबीर चिरून घालणार आहे. आणि स्पेशल सर्विंग आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. तर आता थोडीशी कोथिंबीर घातली होती तेवढी. आणि आता ही सोलकढी आपण फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवूया. मस्तपैकी गार करण्यासाठी ठेवू आणि नंतर मग त्याचा आस्वाद घेऊ. हो, हा जो चौथा उरला आहे तो आपण भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो. त्यामुळे भाजी छानच होते. असा थोडा जडजडच बेत आहे आज, त्यामुळे मी आता सोलकढी केलेली आहे. पण ती सर्विंग मी कशी करणार आहे ते तुम्हाला बघण्यासाठी थोडी वाट बघायला लागेल. तर यानंतर तर म्हणजे या खाण्यानंतर सोलकढी इज मस्ट. काय सोलकढी चाललंय, करणार आहे. होते का नाही, झाली का नाही? कुठे आहे सोलकढी? ठीक आहे, सोलकढी काढलेली आहे आताच फ्रीजमधून. हो, मस्त
गार झाली आहे आणि आज असं जडांना खाल्लेलं आहे, त्यामुळं ते पचवण्यासाठी खास गरज होती सोलकडीची आणि मी ही बनवलेली आहे. आता हे स्पेशल सर्विंग तुम्हाला दाखवते मी कशात करणार आहे सर. तर या इकडे. तर ही आहे नारळाची करवंटी आणि अशी मस्त नारळाच्या करवंटीमध्ये मी ही सोलकढी भरती आहे. आणि ते पडू नयेत म्हणून मी काय केलं ती गंमत, तर अशा भांड्यांमध्ये ते घालून ठेवले होते आणि ही अशी आपली सोलकढी तयार आहे. तर अशा पद्धतीनं आपली ही सोलकढी तयार झालेली आहे आणि मी असा व्लॉग केलेला आहे आज शूट, मला ती करायचा होता. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की कळवा आणि अशी सोलकढी नक्की करून बघा आणि आस्वाद घ्या. चला मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. एक गोष्ट राहिलीच ना रिव्ह्यू घ्यायची, कशी झाली? एकदम ठसकेबाज झाली आहे. आणि कोथिंबीर हो, आणि काय काय घातलं याच्यामध्ये? कोथिंबीर, हम्म. त्याच्यानंतर मिरची लसूण हम्म. आणि जिरे. सगळ्यांनी आपापला ठसका दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळं सोलकढी ठसकेबाज झालेली आहे. ओके, थँक्यू. चला आता मी पण ही सोलकढी टेस्ट करून बघते, कारण ठसकेबाज म्हणतात तर बघूयातच आपण. कम्माल झाले, कम्माल, खूप मस्त. आणि थोडीशी अशी गोडसर चव आली आहे. खोबऱ्याचं तो दूध असतं ना, खोबरं असं पिळून घेतल्यामुळं ते दुधाचा तो स्वाद मस्त झाले, मी सांगू शकत नाही आता मी. हा, क्या बात है, स्वर्ग सुख. चलो बाय बाय.